एका वेळीची गोष्ट आहे. एक छोट्याशा गावामध्ये राधिका नावाची एक अनोखी मुलगी राहायची. राधिका साधारण असूनही खूप खास होती. प्रत्येक सकाळी ती आपल्या सायकलवरती बसून गावाच्या चौराईवरती चाट विकायला जायची. तिची चाट एवढी स्वादिष्ट असायची की लोक लांबून लांबून त्याचा स्वाद घेण्यासाठी यायचे. या या, राधिका स्पेशल चाट खा. ही स्वास्थ्यासाठी हानिकारक नाही, पण पूर्ण पौष्टिक आहार आहे. अरे वा राधिका, तुझ्या चाटचा सुगंध तर खूप दूरपर्यंत येत आहे. आणि का नाही पसरणार काका? चाट बनवली कोणी आहे? मीच ना. एकदम बरोबर बोललीस. आमची राधिका तर खूपच हुशार आहे. चल लवकरच आता माझ्याकडनं पैसे घे आणि मला एक चाट दे. राधिका फक्त चाटच नाही द्यायची, पण ती लोकांना जमूनही ठेवायची. मेहनत करणाऱ्या राधिकाचा एक स्वप्न होतं. एके दिवशी ती सफल होऊन आपल्या कुटुंबाला एक चांगलं जीवन देईल. पण साधन हे कमी होते आणि घराची स्थितीही खूप चांगली नव्हती. राधिका, राधिका बाळा, घे, मी घरी आलो. जरा पाणी तरी दे रे. हो बाबा, हे घ्या, मातीच्या मटक्यातलं थंड पाणी. हां. बाबा, तुम्ही आता सुद्धा लोकांच्या घरी मजदुरी का करता? तुमचं वय झालं आहे, थोडा आराम करा ना. मी सर्व काही बघेन. वडिलांनी मोठा श्वास घेतला. हो, मला माहिती आहे की तू सगळं सांभाळून घेशील, पण तुला पण तर माहिती आहे माझी काही तब्येत ठीक नसते. जर मी घरी बसून आराम केला तर घराचा सर्व खर्च आणि सगळं तुझ्या अंगावर येईल. आणि त्याच्यानंतर फक्त घराचा खर्चच नाही, माझ्या तब्येतीवरती पण पैसे खर्च करावे लागतील, ज्यामुळे ना तू आरामात जगू शकशील ना आयुष्यात काही वाचवू शकशील. त्यामुळेच मी मेहनत करून माझा खर्च करून घेईल. बाकी घर तर तू खूपच चांगल्या प्रकारे सांभाळत आहेस. वडिलांचं बोलणं ऐकून राधिकाचे डोळे भरून आले. तिला दुःख होत होतं की तिचे वडील अजूनही दुसऱ्यांच्या घरी काम करायचे, पण ती करूही काय शकते. एके दिवशी जेव्हा राधिका चाट विकत होती तेव्हा तिला एक अनोळखी व्यक्ती दिसला. फाटलेले कपडे, पण डोळ्यामध्ये वेगळीच चमक होती. तो हळूहळू राधिकाच्या जवळ येतो आणि लक्ष देऊन तिच्या चाटला बघत होता. तुझी चाट तर खूपच चांगली आहे. हां, एक प्लेट बनवू? हो बिलकुल. एकदा जर मी ही चाट खाल्ली ना, मग बघ तुझे आयुष्य कसं बदलून जाईल. काय किस्मत बदलेल? आणि ते कसं? कारण माझ्याकडे एक जादूची गोष्ट आहे. जर मी ती तुला दिली तर तुझं आयुष्य असं बदलेल, तू विचार पण नाही करू शकणार. अनोळखी व्यक्तीचं बोलणं ऐकून राधिका एकदमच चकित होऊन जाते. जादुई गोष्ट? आणि काय खरंच ती तुम्ही मला देणार? हां, पण याच्या बदल्यात तुला एक मला वचन द्यावं लागेल. तू ह्या गोष्टीचा वापर फक्त चांगल्या गोष्टींसाठी करशील आणि कधी पण लालचीपणाला आपल्या मनामध्ये जागा नाही देणार. राधिका विचारामध्ये डुबून जाते. काय हा व्यक्ती खरंच खरं बोलतोय किंवा छल करतोय? पण वर्षाच्या मेहनतीनंतरही काहीच नव्हतं बदललं. पण एक अजून प्रयत्न करण्यामध्ये काय वाईट होतं? ठीक आहे, मी तुम्हाला विश्वास देते. मी ह्याचा उपयोग फक्त एक चांगल्या गोष्टींसाठीच करणार आणि लालचला माझ्याजवळ कधीच नाही येऊ देणार. तो व्यक्ती हसतो आणि राधिकाच्या हातामध्ये एक छोटीशी पोटली दिली. घरी पोचल्यानंतर राधिकाने ती पोटली उघडली. आतमध्ये एक सोन्याची चिठ्ठी होती, ज्यावरती लिहिलं होतं, जो लालचपासून लांब राहून मेहनत करेल त्यालाच मिळेल जादुई गोष्टीचं फळ. अरे हे काय? ह्याच्यामध्ये तर फक्त एक वाक्य लिहिलं आहे. आता मी काय करू? असं वाटतं तो व्यक्तीही खोटा असेल. निराश राधिकाने ती चिठ्ठी आपल्या उशीच्या खाली ठेवली. पण जसं तिने विचार केला होता तसंच झालं. सकाळी जेव्हा तिने उशीखाली बघितलं तेव्हा ती सोन्याची चिठ्ठी गायब होती आणि त्याच्या जागेवरती एक मसाल्याची छोटंसं पॅकेट होतं. अरे हे काय? हे तर एक मसाला वाटतोय, पण चिठ्ठी कुठे गेली? अरे सोडा, आजची चाट मी ह्यानेच बनवेन. राधिकाने लगेचच आपला विचार हकीकतमध्ये बदलून टाकला आणि त्या चमत्कारी मसाल्यापासून चाट बनवली, ज्याचा सुगंध पूर्ण घरामध्ये दरवळत होता.
अरे वा, आज तर खूपच चांगला सुगंध येत आहे. असं वाटतंय नाश्त्यामध्ये खूप काही चांगलं बनलंय. बरोबर ओळखलात बाबा. आज नाश्त्यामध्ये मी नवीन मसाल्यांपासून बनलेली चाट बनवली आहे. अरे वा, हे तर खूप स्वादिष्ट आहे. कमालच आहे राधिका. असा चाट तर मी आजपर्यंत नाही खाल्लाय. आहे ना बाबा, मी हेच ऐकायला बघत होती. पण राधिका, तू ह्याच्यात असं काय घातलं आहेस? सांगू? हो, सांग. जादुई मसाला. जादुई मसाल्यापासून बनलेली चाट गोष्टच वेगळी होती. पण सगळ्यात मोठी गोष्ट ही होती की जेवढ्या मात्रामध्ये ती मसाला यूज करायची तेवढ्याच त्या गतीने तो मसाला वाढत होता, जे खरंच आश्चर्यचकित करणारी गोष्ट होती. पण राधिका या सर्वांपासून खूप आनंदित होती. हळूहळू राधिकाच्या बनलेल्या हाताची चाट लोकांना आवडायला लागली. तिची खूप चांगली कमाई होत होती आणि लवकरच तिने आपला स्वतःचा चाटचा ठेला उघडला. या जादुई मसाल्यापासून बनलेली स्पेशल चाट खा. ही आपल्या सेहतसाठी बिलकुल हानिकारक नाही आहे आणि खूप पौष्टिक आहारही आहे. या लवकर या, जादुई मसाल्यापासून बनलेली स्पेशल चाट खाऊन जावा. काय? जादूचा मसाला? हो भाऊ, तुम्ही एकदम बरोबर ऐकलं. आमच्या राधिका बाळाच्या हाताने जादूच्या मसाल्याचं चाट पूर्ण जगात कुठे नाही भेटणार. रामूचं बोलणं ऐकून सर्वांचं लक्ष राधिकाच्या ठेलेकडे जाते. लोक एक एक करून येतात आणि चाट खाऊन जातात. बरोबर बोललात तुम्ही. ही जादूनं बनलेली चाट खूपच सुंदर आहे. अरे, मी कधी खोटं बोलतो? खरंच बोलताय. आता तर मी रोज इथेच येईल आणि राधिकाची ही जादूची मसाल्यांची चाट मी खाऊनच जाणार. हळूहळू राधिका फक्त एक चाट विकून पैसे नव्हती कमवत आणि ती अजूनच नवीन ग्राहकांना आपल्या स्वादपासून जोडत चालली होती. इथूनच राधिकाच्या किस्मतनी एक मोठा मोड घेतला. ऐका, काय तुम्हीच राधिका आहात? आपल्या स्पेशल जादुई चाटसाठी मशहूर आहे? हां, ती मीच आहे. काय तुमच्यासाठी पण एक जादुई प्लेटची चाट बनवू? राधिकाने लगेचच एक चाट बनवून मायाच्या हातात दिली आणि चाट खाऊन मायाच्या चेहऱ्यावरती एक खुशी झलकली. एकदम तोच स्वाद जसा मला सांगितला होता. म्हणजे राधिका, मी जनकल्याण विभागमधून तुला भेटायला आली आहे. काय? जनकल्याण विभागमधून? पण का? तुझ्या चाटसाठी. खरं तर आता आम्ही गावातल्या लोकांचं निरीक्षण केलं होतं आणि असं बघितलं की लोकांची सेहत आता आधीपेक्षाही सुधारली आहे आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही वाढली आहे. आणि हे कसं झालं तर हे बघण्यासाठी आम्ही त्यांच्या जेवणाचे नमुने चाचले आणि त्यामध्ये आम्हाला समजलं की ह्याच्यामध्ये तुझा विशेष मसाला आहे जो तू चाटमध्ये उपयोग करतेस. खरंच हे तर खूप चांगली गोष्ट आहे. हां, म्हणूनच मी इथे तुला सन्मान देण्यासाठी आले आहे. नकळतच तूने लोकांसाठी खूप मोठं काम केलं आहेस. कोणतं सन्मान आणि कसं इनाम मिळणार मला? तुझ्या खास रेसिपीला सरकारने अधिकारीत मान्यता दिली आहे. आजपासून प्रत्येक अस्पतालमध्ये रोगांना तुझ्या मसाल्यापासून बनलेली चाट दिली जाईल, ज्याने ते लवकरच ठीक होतील. आणि ह्या पूर्ण प्रबंधांना सांभाळण्यासाठी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तुला निवडलं आहे. या पूर्ण परियोजनाच्या आधा भुगतान 5 लाख रुपये तुला आत्ता दिले जातील आणि बाकी रक्कम तुला 1 महिन्यानंतर दिले जाईल. मायाचं बोलणं ऐकून राधिकाच्या खुशीचं ठिकाणं नाही राहिला. वर्षाच्या मेहनतीने अखेरकार आता निर्णय दिला होता. राधिकाच्या जीवनात आता नाही कोणतं दुःख होतं ना कोणती परेशानी. राधिका आणि तिचे वडील आता गावामध्ये एका मजबूत घरामध्ये राहायला लागले, सन्मान आणि गर्वाने.